वय वर्ष 18, अजून 12वीतच मुलं आहेत आणि काय त्रास तर हे पचत नाही ते पचत नाही, असं कसं चालेल मुली? हा, सकाळी किती वाजता उठतेस? 6:30. काहीतरी बरी वेळ आहे. उठल्यावर काय व्यायाम वगैरे करते का? नाही. 10-15 मिनिटं जरा चालून यावं, फिरून यावं, जरा काहीतरी स्पोर्ट शूज वगैरे घाला, खाली काय विंचूकाटा चावू नये म्हणून. पण एक 15-20 मिनिटं जरा भराभर चालून आलं तर भूक चांगली लागणार, पोट साफ होणार, उत्साह वाढणार. अनुत्साह वगैरे 10वी-12वीच्या मुलांना उत्साह नाही कसं चालेल? अभ्यासामध्ये लक्ष लागायला पाहिजे, खाल्लेलं अन्न पचायला पाहिजे, सगळं व्हेज नॉनव्हेज सगळं खाता आलं पाहिजे. पण त्याच्यासाठी मजबूत व्यायाम करा, किमान 15-20 मिनिटं ब्रिस्क वॉकिंग करा आणि थोडं मेडिटेशन करा. एक 10-15 मिनिटं तरी किमान ध्यानधारणा करायची, मन एकाग्र झालं पाहिजे. उत्साह नाही हे 10वी-12वीतल्या मुलांनी सांगायचे वाक्य नाही. म्हातारे झालं का आपण? टणटणीत माणसावर काय फुटबॉल खेळा, एखादा काय अर्धा एक तास अभ्यास झाला नाही ना, एक वेळ अगदी 12वीचं वर्ष असलं तरी अभ्यास झाला नाही तरी हरकत नाही तासभर, पण काहीतरी खेळ खेळा, मैदानी खेळ खेळा, जरा अंगात रक्त असं खेळू दे, संचार होते, भूक लागत नाही, मळमळ होते आणि काय अन्नावर इच्छा नाही, थकवा. हे थकव्याचं वय का? मजबूत अन्न केलं पाहिजे. 2 भाकऱ्या सकाळी खायच्या, 2 भाकऱ्या दुपारी खायच्या, 2 भाकऱ्या संध्याकाळी खायच्या. 5-6 भाकऱ्या तर तुझ्यासारख्या मुलीने बिंदास खाल्ल्या पाहिजे. एक सुद्धा औषध देणार नाही तुझी. अंगात रक्त नाही ना, कॅल्शियम नाही आणि हाडं दुखतात, हे काय? हे बरोबर नाही. 10वी-12वीची मुलं अभ्यासामध्ये लक्ष केंद्रित होण्यासाठी नियमित 15-20 मिनिटं तरी ब्रिस्क वॉकिंग, सकाळी लवकर उठून 10-15 मिनिटं व्यायाम, सूर्यनमस्कार म्हणा, प्राणायाम म्हणा, योगासनं म्हणा, असं काहीतरी करा. हे वय औषधं खाण्याचं नाही. बाहेरचं खाणं किती खाता? बाहेरचं खाणं टाळा. आता सगळं वातावरण खराब आहे, पाऊस आहे, इन्फेक्शन नको कुठलं व्हायला, कावीळ नको व्हायला, अन्य काही पाण्यात न होणारे इन्फेक्शन्स नको व्हायला. तेवढी काळजी 12वीच्या वर्षात घ्यायची. पण एक दिवसाकाठी 10-15 मिनिटं काहीही न करता मोबाईल बंद करून ठेवायचा. पुस्तकं नाही, अभ्यास नाही, माणसांशी नाही, बोलणं नाही, चालणं नाही, काय नाही, डिस्कनेक्ट सगळ्यापासून होऊन शांत एक 10-15 मिनिटं बसून आपल्या मनामध्ये विचार कोणते येतात? पॉझिटिव्ह विचार येतात का निगेटिव्ह विचार येतात? अभ्यासासंबंधी चांगले विचार येतात का रील्स येतात? याचं सगळ्याचं मनन चिंतन करत तुम्ही विचार कसले करता ते विचार लक्षात घेऊन त्यावर हुकूम त्यात बदल करायचे आणि हे करायला लागा. म्हणजे हे अन्नावर वासना नाही, अन्नाला चव नाही, मळमळ होते, उत्साह नाही, ही सगळी लक्षणं गायब होती. थकवा बिकवा काय नाही, मानसिक आहे सगळं. कोण ना कोणतरी विटॅमिनच्या गोळ्या तुला खाऊन झाल्या असतील. तू काय डायरेक्टली माझ्याकडे आलेलं नाहीस ना, कुठल्या तरी डॉक्टरकडे जाऊन आलेस की नाही. कोणीतरी रक्तवाढीच्या गोळ्या दिल्या असतील, कोणीतरी कॅल्शियमच्या गोळ्या दिल्या असतील, कोणी लिव्हर टॉनिक दिलं असेल, कोणी भूक लागायचं औषध दिलं असेल, पण तरी पण बरं वाटत नाही म्हणून माझ्याकडे आलीस ना. म्हणून आता पलीकडचं त्याच्या मी काय सांगतो ते ऐकून त्यावर हुकूम पूर्ण तुझी 12वीचं शिक्षण पूर्ण होईस्तर, चांगले मार्क पडेस्तर, परीक्षा होईस्तर नीट मी काय सांगतो असं सगळं आचरण कर, म्हणजे तुझं कल्याण होईल. औषधं खाऊन भलं नाहीये. दिनचर्या सकाळी उठल्यापासून आपण रात्री झोपेपर्यंत किती नीट शिस्तबद्ध वागतो त्याच्यावर तुमचं आरोग्य अवलंबून आहे. आलं लक्षात? हे फक्त तुझ्यासाठी नाही, ही एकंदरच 10वी-12वी शिक्षण जे काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सवाली मुलं आहेत किंवा बोर्डाच्या परीक्षावाली मुलं आहेत त्यांच्यासाठी गरजेचं आहे. आठवड्याकाठी किमान एकदा तरी सगळ्या अंगाला छान तेल लावावं, डोक्यावर तेल घालावं, सगळ्या अंगाला तेल लावावं, गरम पाण्याने मस्त आंघोळ करावी, रिलॅक्स व्हावं. अभ्यंग गरजेचं असतं. मुलांना तासन तास अभ्यासाला बसावं लागतं. पाठ दुखते, कंबर दुखते, मान दुखते, ताकद नसते. छान तेलपाणी करा, व्यायाम करा.
निसर्गाच्या सान्निध्यात जरा फिरा. याचा अर्थ कुठेतरी धबधब्यात जाऊन धडपडू नका, पण आसपास छान वातावरण असतं. सकाळचा पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला बाहेर पडलं तर ते पक्षी बघायला मिळणार. हे करायला लाग. आणि हे सांगण्यासाठी मी जर रानात बसलोय ना की औषधं खायला लागलं. ओके डन.